शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे, पण त्याहीपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून ज्या सरकारी पातळीवरच्या उपाययोजना झाल्या ना, त्या जास्त गंभीर आहेत. कारण प्रत्येक पॅकेजमध्ये भ्रष्टाचार झाला आणि जणू काही दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या हा आमच्या देशातल्या अनेकांचा आवडता उद्योग झाला. खरं तर कापूस हा विषय घेऊया, कारण कापूस उत्पादकांच्याच आत्महत्या आपल्याकडे विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. पण विदर्भात जसा कापूस पिकतो तसाच कापूस तो राजकोटमध्ये पिकतो. मग राजकोटमध्ये दर एकरी उत्पन्न किंवा उत्पादन जे आहे ते विदर्भापेक्षा तिप्पट जास्त आहे. याचा अर्थ काहीतरी ते योग्य करतायत आणि आम्ही अयोग्य करतोय. शेतकऱ्याला 4 गोष्टी लागतात. एक पहिलं म्हणजे त्याला पुरेसं पाणी लागतं, वीज लागते, मार्केट कनेक्टिव्हिटी लागते, प्रक्रिया करणारी केंद्र लागतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा उत्तम बी बियाणं लागतं. दरवर्षी कापसाच्या बी बियाणांविषयी बोंब आम्हाला ऐकायला येते. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबायच्या असतील तर ह्या 4 बाबींवर आम्हाला फोकस करावा लागेल आणि त्याकरता गरज आहे ती शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची, त्यांना बळ देण्याची. नेमकं तेवढंच तर आजपर्यंत राहिलं. याचं कारण सिंचन हा विषय राज्य सरकारचा म्हणून केंद्र सरकार त्यांच्याकडे बोट दाखवतं आणि आमच्या मर्यादा आहेत म्हणून राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतं आणि शेतकरी आभाळाकडे पाहत राहतो. कळलं काय झालंय ते? NB मराठी, आवाज नव्या भारताचा.